नमस्कार. तुमच्या आयुष्यातल्या 90% चुका याच कारणामुळे होतात, कारण तुम्ही तुमचं इंट्युइशन ऐकत नाही. बऱ्याच वेळ असं होतं की मला आधीच हे माहिती होतं, पण तुम्ही ते इग्नोर केलं आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झाला की मी ही गोष्ट का केली. उदाहरण घेऊया. तुम्हाला आतून काहीतरी सांगत होतं की हे डिसिजन बरोबर नाही, पण तुम्ही ते घेतला आणि नंतर एक्झॅक्टली तसंच झालं. रिग्रेट. आणि सगळे म्हणतात मला हे आधीच माहिती होतं आणि हे असंच होणार होतं. हा जो मला आधीच माहिती होतं असं वाटणारा जी फिलिंग्स आहेत ना, तेच आहे इंट्युइशन. आज आपण जाणून घेणार आहोत की इंट्युइशन म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आणि ते स्ट्रॉंग कसं करायचं. इंट्युइशन म्हणजे अंतर्ज्ञान, तुमचं इनर नोविंग. हे लॉजिकवर नाही चालत, पण फिलिंगवर पूर्ण विश्वास ठेवतो. इंट्युइशन 2 प्रकारचे येतात, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. आतला आवाज आणि बाहेरचा आवाज. आतला आवाज कसा ओळखणार? एखादी गोष्ट करताना तुम्हाला गट फिलिंग येणार की हे करायचे नाही, किंवा तुम्ही लास्ट मोमेंटवर ठरवणार की हे आपण करायचं नाही, किंवा ती गोष्ट करताना तुम्हाला अस्वस्थता वाटेल किंवा तुम्हाला शांतता वाटेल. उदाहरण घेऊया. कुठे जातोय आपण आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला असं वाटते की इथे काहीतरी बरोबर नाही. हा झाला आपला आतला आवाज. एक्सटर्नल आवाज म्हणजे कोणीतरी डिस्कस करत असताना अचानक आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. मोबाईलवर एखादा मेसेज येणार, न्यूज आर्टिकल्समध्ये संकेत मिळतात, कुठेतरी कोणतरी बोलत असताना आपल्याशी काहीही संबंध नसताना त्यांच्या कन्व्हर्सेशनमधनं आपल्याला आन्सर मिळणार. हे रँडम नाही, पण हे तुम्हाला गाईड करतात. आता हे स्ट्रॉंग कसं करायचं? मन शांत ठेवायचं, 10-15 मिनिटं ध्यान करायचे. त्यांनी काय होणार? क्लाम माइंड, इंट्युइशन क्लिअर होणार. ओव्हर थिंकिंग कमी करा. जास्त विचार केल्यास इंट्युइशन ब्लॉक होतो. पहिली फिलिंग बहुतेक वेळा बरोबरच असते. स्वतःवर विश्वास ठेवा. डाऊट घेतला तर इंट्युइशन वीक होतं. ट्रस्ट केल्यास ते स्ट्रॉंग होते. नेचरसोबत वेळ घालवा. निसर्गात राहिलात तर मन शांत आणि इंट्युइशन ऑटोमॅटिकली ॲक्टिव्ह होते. जर्नलिंग करा. जे वाटतंय ते लिहा. काही पण असेल, तुमचा आतला आवाज जो बोलत असेल ना, ते तुम्ही लिहायला सुरुवात करा. ही काही स्पेशल पॉवर वगैरे नाही, ती प्रत्येकाकडेच असते, फक्त आपण ती इग्नोर करतो. तुम्ही ती ऐकायला सुरुवात केली तर लाईफमध्ये क्लॅरिटी वाढेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिक्स सेन्सबद्दल बोलणार आहोत आणि इंट्युइशनची एक नेक्स्ट लेवल आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे का की तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही त्याच्यावर डिसिजन घेतलेला आहे. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.